गोष्टीच्या कट्ट्यामध्ये आज ऐकणार आहे लबाड कोल्हा आणि बकरी. ही गोष्ट. एक असतो कोल्हा, त्याला खूप तहान लागलेली असते. तो पाण्याच्या शोधात इकडून तिकडे फिरत असतो. तेव्हा त्याला एक विहीर दिसते. त्या विहिरीमध्ये पाणी असतं. तो त्या विहिरीमध्ये वाकून पाहायला लागतो. तेव्हा त्याचा पाय घसरतो आणि तो विहिरीमध्ये पडतो. तो जोरजोरात ओरडायला लागतो. तेव्हा तिथून एक बकरी चाललेली असते. ती बकरी म्हणते, अरे कोल्होबा, काय झालं? तू त्या विहिरीमध्ये काय करतोयस? कोल्हा म्हणतो, अगं काही नाही, या विहिरीतलं पाणी नाही का खूप गोड आहे, ते मी पित होतो, तुला प्यायचंय का? ती म्हणते चालेल. तो म्हणतो, तू पण ये, या विहिरीमध्ये उडी मार, पाणी खूप गोड आहे, तुलाही आवडेल. त्या बकरीला कोल्ह्याचं बोलणं खरं वाटतं आणि ती काय करते, त्या विहिरीमध्ये उडी मारते आणि त्यातलं पाणी प्यायला सुरुवात करते आणि म्हणते, हो रे कोल्होबा, ह्यातलं पाणी खूप गोड आहे. ती खूप पोट भरून पाणी पिते. नंतर ती त्याला म्हणते, अरे पण आपण ह्याच्यातून बाहेर कसं जायचं? कोल्हा म्हणतो, काही नाही, सोपं आहे, तू इथं उभी राहा, मी तुझ्या अंगावर चढेन आणि बाहेर उडी मारेन आणि मी बाहेर गेल्यावर तुला पण ओढून घेईन. ती म्हणते ठीक आहे. मग ती उभी राहते आणि कोल्हा तिच्या डोक्यावर चढतो आणि बाहेर उडी मारतो. बाहेर येतो आणि म्हणतो, बस आता पाणी पित, मी चाललो. असं म्हणून कोल्हा तिथून निघून जातो. त्या बकरीला आपली चूक कळते. गोष्टीचं तात्पर्य काय आहे? कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याबद्दल विचार करावा आणि अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर अंधविश्वास ठेवू नये. स्वार्थी लोकांच्या सांगण्यावरून काम केल्यास आपलाच नाश होतो. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.